नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा. जेव्हापासून आम्ही ही बातमी सांगितलेली आहे की आता आम्ही अमेरिका सोडतोय आणि कॅनडाला मूव्ह होतोय, तेव्हापासून तुमच्या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे या घराचं काय केलं. हे घर जेवढं आमचं लाडकं आहे तेवढंच तुमच्या सगळ्यांचं सुद्धा आहे, याची आम्हाला कल्पना आहे. आणि तुम्हाला माहितीये, आमच्या सुद्धा मनात पहिल्यांदा हाच प्रश्न आला जेव्हा आम्हाला बातमी कळली, बातमी फिक्स झाली की आता आम्हाला जायचं आहे, मूव्ह व्हायचं आहे. तेव्हा आमच्या दोघांच्याही समोरचा पहिला प्रश्न हाच होता की एवढ्या सुंदर घराचं आता करायचं काय. त्याच्यासाठी आमच्याकडे उत्तर सुद्धा दोन होती. पहिलं उत्तर म्हणजे हे भाड्यानं देऊ शकतो घर आणि जाऊ शकतो, आणि दुसरं उत्तर म्हणजे हे घर विकायचं, काहीच जबाबदाऱ्या मागं ठेवायच्या नाहीत आणि जायचं. मग आम्ही खूप माणसांशी बोललो ज्यांची अशी घरं आहेत US मध्ये आणि नंतर ते मूव्ह झालेले आहेत. मग त्यांनी काहींनी भाड्यानं दिलेली होती, काहींनी ती विकून मग ते मूव्ह झालेले होते. दोन्ही प्रकारच्या बऱ्याच मित्रांशी आम्ही बोललो आणि या सगळ्याचा विचार करून की इथं ठेवलं तर काय होईल, म्हणजे भाड्यानं दिलं तर काय होईल हे घर, किंवा विकलं तर काय होईल, या सगळ्याचा विचार करून आम्ही हे घर विकायचा निर्णय घेतला. आणि हे त्याला कारण अशी होती की आम्हाला माहित नाही की आम्ही परत कधी येऊ, आणि आता गोष्टी खूप बदलतात, सगळीकडे जगात गोष्टी बदलतात, त्यामुळे एक जबाबदारी आणखीन वाढवून ठेवण्यात काही विशेष अर्थ नाहीये, आणि ती पण साधी सुधी नाहीये, खूप मोठी जबाबदारी आहे. तर त्यातून जेवढा लवकर बाहेर पडता येईल तेवढा लवकर बाहेर पडायचं, म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की हे विकून टाकू, आणि जर पुन्हा आलोच आपण तर पुन्हा नवीन घेता येईल किंवा बघता येईल तिकडे नवीन, म्हणजे त्यावेळी जशी आपली गरज असेल त्यावेळी निर्णय घेता येईल. पण जर आता विकलं नाही, हे भाड्याने दिलं, तर ती एक जबाबदारी आपल्यावर राहील आणि मग आपण दुसरीकडे कुठेच काही नाही करू. शिवाय अशाही बऱ्याच गोष्टी होत्या की मग हे इतलं उत्पन्न समजलं जाणार, त्याच्यावर टॅक्सेस लागणार, हा सुद्धा ड्युअल टॅक्सेशनचा प्रॉब्लेम, ड्युअल टॅक्सेशन सगळ्या सांगतेय काय. आम्ही इतक्या या गोष्टींवर चर्चा करून मग हा निर्णय घेतला. आणि फक्त याच नाही तर प्रत्येक गोष्ट जी आम्ही तुम्हाला दाखवतोय या मुव्हिंग मध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टींना खूप विचार करून हे सगळे निर्णय घेतलेले आहेत. फक्त दिसतंय ना की आता, म्हणजे बरेच जण म्हणू शकतात की मूव्हर्स पॅकर्स का नाही हायर केले, जसं गौरी म्हणाली तसं की हे सगळे निर्णय आम्ही खूप विचार करून जे आतले एक्सपर्ट आहेत, ज्यांना माहिती आहे, आधीचे एक्सपिरियन्सेस आहेत, त्यांच्याशी बोलून हे निर्णय घेतलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ असणार आहे की हे घर कसं विकलं याच्या विषयीचा. आणि हेच घर नाही तर इथं घर विकण्याची पद्धत कशी असते याच्यावर आमचा जास्त फोकस असेल, कारण रिसेंटली या सगळ्यामधून जात असल्यामुळं सगळ्या गोष्टी ताज्या अशा अनुभवलेल्या आहेत आणि त्या आम्हाला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. मला असं वाटतं की फक्त मिनेसोटातच नाही तर बाकी इतरही राज्यांमध्ये अमेरिकेतल्या थोड्याफार फरकानं हीच पद्धत असणार आहे. तर म्हटलं, जशी घर घेण्याची पद्धत तुम्हाला दाखवली होती, अगदी डिटेल मी तुम्हाला दाखवलं होतं की इथं घर कसं घ्यायचं असतं, तर तसंच विकायचं कसं असतं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूयात. आपल्यातले कोणी असतील की ज्यांना करायचं आहे सेल त्यांचं घर, तर त्यांना मदत सुद्धा होऊ शकते, घेणाऱ्यांसाठी सुद्धा आणि घेणाऱ्यांसाठी सुद्धा हे मदत होऊ शकते या व्हिडिओतून. तर हा या व्हिडिओचा उद्देश आहे. आणि एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला अशीही सांगायची आहे की आम्ही आकडेवारीत फार जात बसणार नाही की हे घर कितीला विकलं गेलं, मग आम्हाला किती फायदा झाला. काही गोष्टी आम्हाला खाजगी ठेवायच्या आहेत आणि तुम्ही सगळेजण, आपला सगळाच प्रेक्षक वर्ग इतका परिपक्व आहे की तुम्ही नक्की आमच्या या मताचा आदर कराल अशी अपेक्षा करतो. येस. तर घराची विकायची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा होते ते इथं दोन प्रकारे विकू शकता तुम्ही, स्वतःच विकू शकता किंवा एजंट. स्वतःच जर विकणार असेल तर फॉर सेल बाय ओनर, FSBO असं म्हणतात त्याला, बाय ओनर. हा, बाय ओनर. आणि मग तुम्ही लिस्ट करू शकता. ते आम्ही ट्राय केलं होतं, पण त्यातून एजंटचेच फोन येतात. मला तर दिवसाला 60 70 पण फोन आलेले, आणि ते एजंट येतात, आपल्याला कळत नाही की एजंटचा आहे का बाहेरचा, मग उचलावा लागतो. मग आम्ही एजंट हायर केला. आमच्या शेजारी जो होता नील, त्याचा एक मित्र आहे टेलर म्हणून, टेलर डूलिटल, त्याने, तो आमचा एजंट होता. आणि सुरुवातीपासूनच तो खूप ट्रान्सपरंट होता आणि खूप त्यांनी मदत केली. तर हे पहिलं असतं की तुम्ही एजंट शोधा. एजंट शोधल्यानंतर मी बऱ्याच एजंटला भेटलो, त्यातला एक आम्ही, तो टेलर होता, त्याच्याशी काम करायचं असं, त्याच्याबरोबर काम करायचं असं ठरवलं. तो जेव्हा येतो त्याच्यानंतर त्याच्याशी मीटिंग झाल्यानंतर तो स्ट्रॅटेजी सांगतो आपल्याला की आपल्याला कसं विकता येईल, किती प्राइस पॉइंट आपल्यासाठी योग्य आहे, आजूबाजूची घरं कितीला विकली जात आहेत, त्यांची प्राइस काय आहे, त्यांचा प्राइस ट्रेंड कसा आहे, ओव्हरऑल चास्काचं मार्केट कसं आहे, ओव्हरऑल युएसचं स्टेटचं मार्केट कसं आहे, इंटरेस्ट रेट काय आहेत, मग त्याच्यानुसार घराची किंमत ठरवली जाते. आणि त्यात ऑफकोर्स आपण कितीला घेतलं त्या सगळ्या गोष्टींचा फॅक्टर असतो. लोन किती फेडायचंय, किती राहिलंय, त्यांचं कमिशन किती असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग एकदा तुम्ही फिक्स केलं तर मग आपल्यामध्ये लिगल कॉन्ट्रॅक्ट होतात एजंट आणि आपल्यामध्ये, मग ते साईन. आणि इथं घर जरी एकट्याने घेतलं
असलं तरी तुम्ही विकू एकट्याने शकत नाही, तुमच्या स्पाऊसचं त्याला कन्सेंट लागतो, त्या सगळीकडे सह्या लागतात. असं म्हणू शकता की तुम्ही 50% घर बायकोच्या नावावर असतं जरी तुम्ही घेतलं तर. त्यामुळे सगळ्यामध्ये गौरी होती, सगळे ईमेल कम्युनिकेशन तिला यायचे, सायनिंग मध्ये तिचं सगळीकडे पार्टिसिपेशन होतं. मग एकदा ते साईन करून झालं, तुम्ही लिगल कॉन्ट्रॅक्ट मध्ये गेला की त्याच्यानंतर मग स्टेजिंग नावाचा एक प्रकार असतो, त्याला आपण म्हणतो की कन्सल्टेशन, की तुम्हाला कशा प्रकारे तुमचं घर तयार करावं लागेल जेणेकरून ते विकण्यासाठी रेडी होईल. मग त्याच्यामध्ये एक स्टेजिंग एक्सपर्ट असतो, जी आपल्याकडे ती लेडी आली होती. मग ते घर फिरतात, आजूबाजूचा परिसर फिरतात, सांगतात की हे बदल करावे लागतील, हा कलर तुम्ही चेंज करा, ह्या लाईट चेंज करा, आरसा असा लावा, हे कपाट तुम्ही इथून काढा, गराजमधले हे गोष्टी काढा. म्हणजे थोडक्यात तुम्ही जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा तुम्हाला ते घर आपलंसं वाटलं पाहिजे. त्याच्यामधून कुठल्या पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन नाही झालं पाहिजे. ते इन्क्लुझिव्ह घर असं पाहिजे की जे कळालं नाही पाहिजे की कुठली व्यक्ती हे वापरत होती. अशा टाईपमध्ये ते चेंजेस त्यांनी सांगितले होते आम्हाला. मग त्याचाच भाग म्हणून आम्ही पहिलं तर सगळ्यात कलर केला घर. त्याचा पण व्हिडिओ आम्ही दाखवला होता. कलर केल्यानंतर घर खूप सुंदर दिसत होतं. आम्हालाच एका मिनिटासाठी असं वाटलं की विकावं का नको. तर इथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, जे तुम्ही विचारत होता की तुम्ही आत्ताच कलर केलं होतं घर आणि मग कसं काय विकलं. तर कलर विकण्यासाठी कलर केला होता. आणि अजून एक मुद्दा होता त्याच्या मागे, आठवते तुला, आपण घर घेतल्यापासून आमच्या डोक्यात होतंच की घराचा कलर चेंज करायचा. ज्योती म्हणायची नेहमी की तुम्ही हा कलर चेंज करा. आणि आम्हालाही वाटायचं की कधीतरी करू चेंज, कधीतरी करू. आणि तो एक डोक्यात होता की चला अजून 2-3 महिने तरी आपण इथे राहणार आहे ना, तर करू आपण चेंज कलर. कारण जरी त्या स्टेजिंग एक्सपर्टनं सांगितलं असलं की कलर चेंज करा, तरी ते पूर्ण आमच्यावर होतं. म्हणजे ते कंपल्शन नसतं. तिनं सांगितलेले बदल केलेच पाहिजेत असं काही नव्हतं. पण तिनं कलरचं जेव्हा सांगितलं तेव्हा वाटलं चला आपण पण थोडे दिवस आनंद घेऊ आणि विकताना सुद्धा हे फायद्याचं ठरणार आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन तो कलर दिलेला होता घराला. मग कलर दिल्यानंतर मग क्लिनिंग करून घेतलं. मग ते प्रोफेशनल डीप क्लिनिंग कंपनी होती एक, त्यांना हायर केलं. त्यांनी घर व्यवस्थित स्वच्छ केलं. कलर नंतर नाही म्हणलं तरी थोडीफार इकडे तिकडे घाण होतेच. मग त्यांनी पण आणखीन सजेशन्स दिले की कुठे बारीक बारीक होल वगैरे राहिले असतील तर ते त्यांनी कसे क्लिअर करायचे वगैरे चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यांनी. मग क्लिनिंग म्हणत होते क्लॉक गन. मग ते आवीनी खूप कष्ट घेतले त्याच्यामध्ये की आपलं जे बेसबोर्ड असतात त्याच्यामध्ये आणि भिंतीमध्ये थोडा जरी गॅप राहिला तरी ते चांगलं दिसत नाही. हे आपण रोजच्या बघण्यात आपल्या काही लक्षात पण येत नाही, पण ज्यावेळी बायर येतात, घर घेणारे येतात, त्यावेळी ते बारीक सारीक गोष्टी बघतात आणि तेवढ्या एका गोष्टीमुळे सुद्धा तुमचं घर त्यांना नाही आवडू शकत. असेही चान्सेस असू शकतात. आवडायला 100 गोष्टी असतात, न आवडायला एखादी गोष्ट पण पुरेशी असते. तसंच मग त्यांनी सांगितलं होतं ते क्लॉक गननी भरून घ्या. मी 3 दिवस भरत होतो, मला पूर्ण हात दुखत होता 3 दिवस सगळं ते क्लिनिंग सुद्धा जरी एक्सपर्टनं क्लिनिंग केलं असलं तरी सुद्धा आम्हाला सुद्धा तेवढंच त्यांच्या बरोबरीनच क्लिनिंग आम्ही राहत होतो ना तिथे, त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही राहताय तर घर खराब होणार. खराब झालं की पुन्हा साफ करा ह्या गोष्टी आल्याच. मग ते झाल्यानंतर फोटोग्राफी होते घराची. एकदम सुंदर स्वच्छ घर करून दिलं. एक प्रोफेशनल फोटोग्राफर आल्या, त्यांनी फोटोज काढले. मग ते फोटो नंतर एडिट करतात, डेव्हलप करतात, म्हणजे आणखीन त्यात एनहान्समेंट करतात आणि आपल्याला पाठवतात अप्रुव्हलला की तुम्हाला कसं वाटतंय. मग ते फोटो आपण अप्रूव्ह करायचे. तर हे ते फोटोग्राफ्स आहेत. त्यांनी भरपूर फोटो काढले, 100 क्लिक केले असतील. पण आपल्याला फक्त थोडेच फोटो, जे मुख्य फोटो आहेत असे सिलेक्ट करायचे होते. तर एकूण 28 फोटो आपण लिस्टिंगसाठी सिलेक्ट केलेले आहेत. हे जर फोटो स्प्रिंगमध्ये काढले असते तर ते अजून वेगळे दिसले असते, समरमध्ये अजून वेगळे दिसले असते आणि फॉल सीझनमध्ये काढले असते तर मग सगळी रंगीत झाडं अवतीभोवती दिसली असती. पण आता विंटरमध्ये हे घराचं फोटोग्राफी करण्याचा असाही एक फायदा झाला की उजेड खूप दिसतोय आता घरामध्ये, कारण बाहेर स्नो असल्यामुळे त्याचंही रिफ्लेक्शन होतं आणि मग एकदम फ्रेश असं हे घर वाटतं, जसं की ते आहे सुद्धा. अप्रूव्ह केल्यानंतर मग ते कमिंग सून म्हणून एक प्रकार असतो. सगळ्या ज्या वेबसाईट्स आहेत किंवा ऍप्स आहेत घर शोधणाऱ्यांसाठीचे, त्याच्यावर कमिंग सून म्हणून येतं की चास्कामध्ये हे घर 1-2 फोटो टाकून ते सांगतात की हे घर विकायला येणार आहे या तारखेला. मग ते झाल्यानंतर ऍक्च्युअल मार्केटमध्ये तुमचं घर येतं. मार्केटमध्ये आल्यानंतर मग लोक बघून अपॉइंटमेंट शेड्यूल करू शकतात. अपॉइंटमेंट आपल्याला अप्रुव्हल येतं की
तुम्हाला या दिवसाची वेळेची अपॉइंटमेंट आहे तर तुम्हाला अप्रूव्ह करायची आहे का. आम्ही अप्रुव्हल ठेवलंच नव्हतं, आम्ही नोटिफिकेशन ठेवलं होतं फक्त की आम्हाला 6 तास आधी इन्फॉर्म करा. सांगा. मग 6 तास आधी आम्हाला कळायचं की शोईंग आहे, आता घर बघायला येणार आहेत लोक. मग ते येणार, घर बघणार आणि ते आपण त्यावेळी घरात नाही थांबायचं, आपण सगळं घर रेडी करायचं आणि निघून जायचं. ते येणार, तिथं बाहेर एक लॉक बॉक्स असतो, त्याच्यामध्ये चावी ठेवलेली असती. ते येतात, त्याचा कोड टाकतात, चावी घेतात, घर बघतात. घर बघून झालं की पुन्हा चावी लॉक बॉक्स मध्ये ठेवतात आणि निघून जातात. मग ते त्यांचा एजंट आपल्या एजंटशी बोलतो. आपण या प्रोसेसमध्ये कुठेच डायरेक्ट बायरशी कम्युनिकेट करतच नाही. आपल्याला माहितीही नसतं कधी कधी की आपलं घर कोणी घेतलंय. आणि शोईंगचे थोडं डिटेल सांगू. शोईंगच्या वेळी पण असं की तुम्हाला एकदम म्हणजे एकदम जितकं छान ठेवता येईल तितकं घर छान ठेवायचं आहे. बरं, त्याच्यात पण त्या स्टेजिंग एक्सपर्टनं सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की समजा आता आपण घर वापरतोय तर छोट्या छोट्या गोष्टी वापरत असतो, जसं की रग्स असतील, किचन मॅट असतील पायाखालच्या, तर ते सगळे छोटे छोटे रग, बाथरूम मधल्या सुद्धा इव्हन मॅट्स काढून टाकायच्या, कारण ते फ्लोरिंग शो झालं पाहिजे. ते फ्लोरिंग किती चांगलं आहे ते दिसलं पाहिजे. जेवणाचा वास, सगळ्यात महत्वाचं कुकिंगचा जो आपला अरोमा आम्हाला त्याला ऑर्डर कधीच म्हणावं असं वाटत नाही, कारण आपल्या भारतीय जेवणाचा सुगंध असतो. तर ते खरं त्यांच्यासाठी तो सुगंध नसू शकतो ना, म्हणजे त्यांच्यासाठी तो वेगळा वास वाटू शकतो जे कोणी बघायला येणार आहेत ते. मग एक छान वास घरात राहायला पाहिजे. मग रूम फ्रेशनर असेल, कॅन्डल असतील, अशा गोष्टी, किंवा चारकोल बॅग्स आम्ही लावायचो. चारकोल बॅग्स म्हणजे अशा छोट्या छोट्या बॅग्स मिळतात ज्या सगळ्या प्रकारचे जर वास असतील घरात तर ते शोषून घेणाऱ्या त्या बॅग्स असतात. मग शोईंगच्या आधीचे प्रिपरेशनची आमची एक चेकलिस्ट तयार केलेली होती. एक 13-14 मुद्दे होते त्याच्यामध्ये. मग आम्ही ती प्रत्येक वेळी चेक करायचो. खिडक्या सगळ्या उघड्या आहेत का, चेक. त्या खिडक्या इन द सेन्स पडदे उघडे ठेवायचे. जर समजा ब्लाइंड्स असतील तर ते सगळे वर घ्यायचे, लाईट्स लावायच्या, लाईट सगळ्या लावायच्या. त्याच्यानंतर रूम फ्रेशनर पॅक करायच्या, त्या काढायच्या, कारण त्या सगळीकडे अडकवलेल्या होत्या ना, त्या जाताना सगळ्या पॅक करायच्या. त्याच्यानंतर अजून काय होतं रे, साफसफाई, स्वच्छता तर होतीच की सिंक वगैरे एकदम नव्यासारखं करायचं. आणि आम्ही इतकं सुंदर ते सिंक घासण्याची त्याला एक पावडर मिळाली होती, तो ती स्वच्छता खरंच खूप छान करायचा. संध्याकाळचं काम असायचं ते बसायचं आणि त्याचे फोटो काढायचे. सगळ्यात महत्वाचं बेड रेडी करायचा, बेडिंग एक काम होतं. मग त्याच्यासाठी आम्ही नवीन कम्फर्टरचा सेट विकत घेतला होता व्हाईट कलरचा, कारण कलर न्यूट्रल ठेवायचे आपल्याला सगळे. कुठल्याही कलर वरून इंडिकेट नाही झालं पाहिजे की या धर्माची, या वंशाची आणि या देशातली माणसं राहतात. मग न्यूट्रल कलर मध्ये जे काही सजावट करायची ती करायची. पर्सनल गोष्टी आपल्या ज्या काय आहेत, फोटो, बेडरूम मधला आमचा फोटो होता तो काढायला सांगितला होता. कळलं नाही पाहिजे या घरात कुठली माणसं राहतात. मग तो फोटो काढलेला. बिलवचा एक छोटासा फोटो जो आम्ही कधी नोटीस पण केला नव्हता, पण तो तिनं नोटीस केलेला की या भिंतीवरून काढा. मग ते काढलेलं. बाथरूम मध्ये नॅपकिन्स, बरोबर, बाथरूम मध्ये त्यांनी सजेस्ट केलेले की व्हाईट कलरचे टॉवेल आणि हँड टॉवेल जे आहेत ते व्हाईट कलरचे पाहिजे, विशिष्ट पद्धतीने ते फोल्ड करायचे, ते त्यांनी शिकवलेलं होतं. मग ते तसं करायचं आणि असं सगळं घर रेडी ठेवायचं. म्हणजे आम्हाला असं वाटलं की घर घेताना या गोष्टी आपण बघितल्या पण नाहीत, एवढ्या नोटीस पण केल्या नाहीत. तेव्हा पण त्यांनी त्या केल्या होत्या, पण आम्ही नोटीस केलेल्या नव्हत्या. जेव्हा एखादी गोष्ट नोटीस होत नाही ना, तेव्हा समजायचं किती व्यवस्थित आहे. बरोबर म्हणू शकतो. पण आता घर विकताना असं इतकं घर आपण स्वतःसाठी पण कधी सजवलं नाही असं आम्हाला वाटायचं की स्वतःसाठी पण यार एवढे एफर्ट्स नाही घेतले आणि आता किती घेतोय. पण एक सांगू, ते घरावर इतकं प्रेम ना की त्यामुळे हे सगळं करायला पण आम्हाला असं वाटायचं की ठीक आहे, आम्ही देतोय कोणाला तरी, पण हे घर खूप छान आहे, ते आम्हाला छानच द्यायचंय. अगदी आम्ही सोडतोय म्हणून आम्ही याची वाट लावणार असा टाईप मध्ये आम्ही कधीच नाही केलं. शेवटच्या दिवसापर्यंत घर एकदम व्यवस्थित ठेवलं आम्ही. मग आता हे झालं शोईंगचं. आणि या दरम्यान काही काही घेतलेल्या मध्ये क्लिप आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवते. सगळं घर आता आम्ही शोईंगसाठी प्रिपेअर केलंय. जसं फोटोग्राफीसाठी करावं लागतं, फोटोत जसं दिसतं घर तसंच येणाऱ्या बायर्सना दिसलं पाहिजे, त्यामुळे सगळं छान आवरलेलं आहे. आता सगळ्या लाईट्स वगैरे ऑन ठेवायला लागतात, व्यवस्थित सगळं स्वच्छ आहे का बघायला लागतं. आता मी बाहेर पडतो, चेकलिस्ट एकदा बघते आणि बाहेर पडतो. घराचं पहिलं शोईंग झालेलं आहे. आम्ही गेलो कॉफी शॉपमध्ये गेलो, काही थोडीफार कामं होती, Amazonच्या गोष्टी रिटर्न करायच्या होत्या, ते केले. 1 तास होता आमच्याकडे, 1 तास आम्हाला बाहेर राहायचं होतं. आम्ही मला वाटतं अर्धा तास अजून जास्तच बाहेर राहिलो, पण मस्तपैकी मित्रांसोबत कॉफी एन्जॉय केली आणि आता परत घरी आलेलो आहोत.
आता बघूयात, आता अजून एक शोईंग आहे. काय होतंय बघूयात आता, किती शोईंग मध्ये आपलं घर जातंय कळेल आपल्याला. शोईंग झालं आणि पहिल्याच ज्या ह्यांनी घर बघितलं होतं ना, शोईंगला जे बाहेर आले होते त्यांनीच ऑफर दिली आणि 2-3 दिवसातच आली होती आणि ऑफर. हे खूप अनएक्सपेक्टेड होतं, कारण सध्या सेलरचं मार्केटच नाहीये. हा, त्याच्याबद्दल थोडं सांगायचं हा. तर मिनेसोटामध्ये असं होतं की ज्यावेळी घर विकायची सगळी प्रोसेस चालू होती ना, वेदर एकदम वाईट होतं, एकदम म्हणजे एकदम स्नोस्टॉर्म चालू होते आणि -30-40 असं सगळं टेम्परेचर चालू होतं, त्यामुळे लोक घराबाहेर पडत नव्हती. डिसेंबर जानेवारी हा घर विकण्याचा, घर घेण्याचा काळ नसतो कधीच मिनेसोटामध्ये, कारण एकतर वेदर खराब असतं आणि शाळा बरोबर मध्यावर आलेला असतात, त्यामुळे कोणी मूव्ह होत नाही ना, मूव्ह होत नाही. आणि त्यात हॉलिडे सीझन असतो, हॉलिडे सीझन मध्ये शक्यतो एन्जॉय करायला त्याच्यातच असतं, कोण असतं घर घेण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि त्यात असं होतं की इंटरेस्ट रेट खूप हाय होते. ओव्हरऑल युएसच हाऊसिंग मार्केट थोडं आता सध्या, सगळ्यात महत्वाचं ज्याच्याविषयी आम्ही काहीच बोललो नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच वेळी मिनेसोटामध्ये आईसच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, म्हणजे इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज पीकवर होत्या आणि खूपच प्रदर्शनं चालू होती. त्यामुळे आम्हाला अंदुक्षी पण आशा नव्हती की आम्हाला बायर मिळतील, पण पहिल्याच बायरने ऑफर टाकली. म्हणजे जसे आम्ही पहिल्यांदा घर बघितलं प्रेमात पडलो होतो आणि हेच आपलं घर, असं कदाचित त्यांनाही झालं. पण आम्ही म्हटलं अजून थोडे दिवस थांबून बघूया. मग अजून एक ऑफर आली, मग आम्ही ओपन हाऊस ठेवलं. ओपन हाऊस म्हणजे एक दिवस किंवा दिवसातला एक ठराविक काळ असा असतो की ज्यावेळी तुमचा एजंट तिथे येऊन बसतो आणि कोणीही येऊन तुमचं घर बघून जाऊ शकतं. त्यांना अपॉइंटमेंट घेण्याची गरज नसते, फक्त त्यांना हे नोटिफिकेशन गेलेलं असतं की ह्या घराचं आज ओपन हाऊस आहे किंवा एवढ्या दिवसांनी आहे. मग आम्ही ओपन हाऊस ठेवलं, त्याच्यानंतर आम्हाला अजून एक ऑफर आली. थोडक्यात मल्टिपल ऑफर्स आल्या. मग आम्ही निगोसिएशन केले, बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. त्याच्यामध्ये काही काही कंटिंजन्सी असतात की अप्रेझल जर या घराचं एवढं आलं, म्हणजे बँकेने किंमत ठरवली एवढी तरच आम्ही घेणार, इन्स्पेक्शन मधून क्लीन आलं तरच आम्ही घेणार, वगैरे वगैरे. मग त्या अटी वगैरे आणि किमती हे सगळं हे करून आम्ही एक ऑफर निवडली आणि ती ऑफर त्याच बाहेरची होती ज्यांनी पहिल्यांदा ऑफर टाकली होती आणि पहिलं घर ज्यांनी बघितलं होतं त्यांनीच, म्हणजे थोडक्यात ज्यांनी पहिल्यांदा बघितलं त्यांनीच घेऊन टाकलं. आणि मग ते झाल्यानंतर मग ते कंटिंजन्सी बद्दल बोलू आपण की काय काय जनरली कंटिंजन्सी असतात. तर कंटिंजन्सी मध्ये पहिले असतं की इन्स्पेक्शन मध्ये काय करतात, तर एक प्रोफेशनल इन्स्पेक्टर येतो आणि तो तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी चेक करून बघतो, जसं की पाण्याच्या पाईपलाईन आहेत का, योग्य आहेत का, कुठे लिकेज तर आहे का, आधी लिकेज झालं होतं का, वॉटर डॅमेज आहे का, रूफ बरोबर आहे का, खिडक्या व्यवस्थित आहेत का, कुठून एअर लीक होत नाहीये ना, तुमचे सगळे अप्लायन्सेस नीट चालताय का, इलेक्ट्रिक जे सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आहेत का, कुठं शॉर्ट सर्किट झालं होतं का, कुठे आग लागली होती का. आणि बॅकयार्ड मध्ये वगैरे जाऊन बघतात, शेड बघतात, तुमचं बाहेरचं कन्स्ट्रक्शन बघतात, तुमचं फाउंडेशन बघतात. म्हणजे थोडक्यात घर सुरक्षेच्या दृष्टीने आणि राहण्याच्या दृष्टीने योग्य आहे का, आणि आपण जी किंमत त्या घरासाठी देतोय त्या योग्यतेचं ते घर आहे का, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग ते एक रिपोर्ट देतात. तो 90 पानांचा रिपोर्ट असतो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी निघतात, बऱ्याचशा गोष्टी चांगल्या असतात. कारण घर जेव्हा आपण राहतो तिथं तेव्हा असं होऊच शकत नाही की ते नवीन बांधलेल्या घरासारखं असतं, काही ना काहीतरी गोष्टी इकडे तिकडे असतात. मग त्या रिपोर्ट मधून ते निगोशिएट करतात की आम्हाला असं वाटतंय की हे जरा असं आहे, मग तुम्ही किंमत कमी करा. मग आपण म्हणू शकतो की नाही, आम्हाला असं वाटतंय की ती किंमत योग्य आहे, पण ठीक आहे थोडं आपण निगोशिएट करू, असं काहीतरी करून. आणि ऍड करते, आणि ह्यामध्ये असं की तुम्ही डायरेक्ट नाही बोलू शकत घर घेणाऱ्यांची, तर हे सगळं एजंट मध्ये चाललेलं असतं. म्हणजे बाहेरचा एजंट आपल्या एजंटशी बोलतो, मग आपला एजंट आपल्याला सांगतो की त्यांचं असं म्हणणं आहे. मग आपण आपल्या एजंटला सांगायचं, आपला एजंट त्यांच्या एजंटला सांगणार, त्यांचा एजंट त्यांना सांगणार. म्हणजे ते लग्न ठरवताना मध्यस्थ कसे असतात बरोबर, कळत पण नाही की समोरची माणसं कोण आहे. पण इथले मध्यस्थ खूप महाग असतात. तर जस्ट एक तुम्हाला सांगायचं म्हणून, साधारण 3% वगैरे कमिशन सेलर्स एजंट घेतो आणि बायर्स एजंट साधारण 2 ते 2.5% वगैरे कमिशन घेतात. आणि हे थ्रू आउट युनायटेड स्टेट्स कॉमन आकडे आहेत. कुठे थोडेफार 0.5% फरक पडत असेल, तुमच्या निगोशिएशन स्किलवर पण अवलंबून आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मग इन्स्पेक्शन क्लीन झालं, त्याच्यानंतर नेक्स्ट असतं अप्रेझल. अप्रेझल म्हणजे काय, तर जी बँक लोन देणार आहे बाहेरला, त्या बँकेचा एक माणूस येऊन चेक करतो की बाबा घर कशा कंडिशन मध्ये आहे आणि ह्या घराची किंमत जेवढं लोन आपण त्या बायरला देतोय तेवढ्या योग्यतेचं हे घर आहे का. नाहीतर घर कमी किमतीचं असायचं आणि लोन जास्तच दिलं आणि तो माणूस पुन्हा फेडू नाही शकला, तर ते घर विकून पण त्यांना पैसे रिकव्हर नाही होणार. कारण 2008-9 ला असं युएस मध्ये झालंय, हाऊसिंग मार्केट सगळं बुडालं होतं त्याच्यामुळे. मग हे झाल्यानंतर अप्रेझल पण तुमचं क्लीन आलं, तर मग
मेजॉरिटी बायर हे प्री अप्रूव्ड असतात, म्हणजे त्यांचं लोन ऑलरेडी अप्रूव्ह झालेलं असतं, फक्त प्रॉपर्टी शोधत असतात. मग तसंच आमचे पण बहुतेक प्री अप्रूव्डच होते, त्यांचं लोन अप्रूव्ह झालं होतं, पण त्यांना फक्त बघायचं होतं की ते घर जे घेणार आहेत ते त्या योग्यतेचं आहे का. मग ते झालं. त्याच्यानंतर मग एक क्लोजिंग डेट ठरते की तुम्ही कधी क्लोज करू शकता. मग आमची सुद्धा अशी एक क्लोजिंग डेट ठरली होती आणि त्या डेटला मग बायर साईन करतात. पण आमचा असा प्लॅन होता की कदाचित आम्हाला आधी जावं लागू शकतं. मग आम्ही दोघांनी जाऊन आधीच एक टायटल कंपनी असते, हे सगळे जे प्रोसेस आहे ना ती फॅसिलिटेट करणारी, एक मॅनेज करणारी, एक काय म्हणू शकतो आपण, विश्वास कोणावर तरी ठेवला पाहिजे ना हे सगळं करणार. मग ते विश्वास ठेवणार ज्यांच्यावर ठेवायचा ती टायटल कंपनी असते. मग ही टायटल कंपनी काय करते, लोन किती राहिलंय त्याची माहिती माझ्या मॉर्गेज कंपनीकडून काढून घेते. पुन्हा त्यांना सांगते की या दिवशी क्लोजिंग ठरलेलं आहे, त्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील. आणि मला मग आकडेवारी येते की लोनला किती पैसे जाणार आहेत, तुम्हाला किती मिळणार आहेत, कमिशन किती आहे, प्रोसेसिंग फी किती आहे, टॅक्सेस किती आहेत, हे सगळं सांगतात ते. आणि मग त्या दिवशी आम्ही सही करून आलो आधीच, आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी क्लोजिंग असतं त्या दिवशी बायर जाऊन साईन करतात. मग त्यांचं साईन झालं की त्याला म्हणतात की क्लोज झाली डील. मग त्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये मॉर्गेज कंपनीला पैसे जातात, मला राहिलेले पैसे येतात. जर तुमचं दुसरं कुठलं लोन असेल जसं की सोलरचं वगैरे, त्यांना पैसे जातात आणि बायरच्या नावावर घर होतं थोडक्यात. आणि तीच कंपनी मी नंतर काउंटीला वगैरे सांगून ते टायटल ट्रान्सफर वगैरे ते सगळं करून घेतात. तर अशी प्रोसेस आहे. थोडंसं मी अजून थोडंसं मागे येते हे सांगत होता त्याच्यात. तर यानं सांगितलं की आम्ही आधीच सह्या करून ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर ते बायर सह्या करणार होते. मग या ठिकाणी असा प्रश्न जे की आमच्या घरातल्यांनी पण विचारला, असं कसं तुम्ही घराच्या कागदपत्रांवर सह्या करणार, परस्पर त्या कंपनीनं विकून टाकलं दुसऱ्या कोणाला आणि पैसेच नाही तुम्हाला दिले तर विश्वास हा सगळा इथं कारभार हा सगळा इथं विश्वासावर चालतो असं होत नाही. कारण आम्ही जेव्हा हे घर घेतलं होतं ना तेव्हा आमच्या आधीच बायरनं सह्या केलेल्या होत्या आणि ते हे राज्य सोडून गेलेले होते. त्यांच्या बाबतीत सुद्धा सेमच केस होती आणि आमच्या सह्या नंतर झालेल्या होत्या हे घर घेताना. इथं खूप कॉमन आहे आजकाल की तुम्ही बायरला भेटत पण नाही, कळत पण नाही तुम्हाला कोणी घेतलं तुमचं घर, कारण तुम्ही एकत्र कधी येतच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोविडच्या आधीपर्यंत सगळे एका हॉलमध्ये बसून त्यांना आपल्याला तो टेबल पण दाखवला, एकत्र बसून. म्हणजे त्यात कोण कोण असायचं, बायर असायचं, सेलर असायचा, दोघांचे एजंट असायचे, त्यांच्या फॅमिलीज असायच्या, एजंट असायचे, प्लस टायटल कंपनीची सगळी माणसं असायची आणि ते बसून ते राऊंड टेबलवर सायनिंग व्हायचं आणि मग ते सेलिब्रेट करायचे. असं होतं. पण कोविड नंतर त्यांनी ते चेंज केलं की ज्याला जसं सवड मिळेल तसं येऊन तुम्ही सह्या करून जा. आम्ही गेलो त्यावेळी फक्त आम्ही होतो आणि मे बी बाहेर गेले असतील तेव्हा ते किंवा त्यांची फॅमिली असेल. आता माझाच एक प्रश्न आहे, त्याची पण तू उत्तर दे, की घर तर विकलं पण आपण घरात बऱ्याच गोष्टी घेतलेल्या असतात, जसं की इंटरनेट, लाईट असेल, पाणी असेल, कचऱ्याची सुविधा असेल, तर ह्या सगळ्याचं कसं काय मग घर विकल्यानंतर? 7 करोड देणार का? तरच उत्तर देणार. देणार 100%. तर ह्याचं सगळ्याच असतं की तुम्ही सांगायचं की कधी क्लोजिंग आहे आमचं, ह्या तारखेला क्लोजिंग आहे. तर मग सिटीला फोन करून सांगायचं की या दिवशीपासून ते कुठली सर्व्हिस बंद करत नाहीत. पहिली गोष्ट तर त्या दिवसापासून ती दुसऱ्याच्या नावावर होते, कारण तिथं मिनेसोटामध्ये लॉ आहे, तुम्ही हीट वगैरे नाही बंद करू शकत, इलेक्ट्रिसिटी नाही बंद करू शकत. मग त्या दिवशीपर्यंत बिल मी भरणार, त्याच्यानंतरचं पुढचा नवीन मालक भरणार. एकदम सरळ सोपं गणित आहे त्यांचं. मग त्यांना फोन, असं मला सिटीला फोन करावा लागला. एक्सेल एनर्जी म्हणून हीट प्रोव्हायडर होते, त्यांना फोन करावा लागला. नंतर आमची सबर्बन वेस्ट म्हणून जी गार्बेज कंपनी होती त्यांना फोन करावा लागला. एक्सपिनिटी इंटरनेट कंपनी होती, त्यांना सांगावं लागलं मला आणि त्यांना राउटर परत द्यावा लागला त्यांचा. बाकी आणि असं नाही की आता समजा 1 वर्षासाठी आपण त्यांची सर्व्हिस घेतली आहे, 1 वर्षाचे पैसे भरलेत, पण आपण वापरली 7च महिने समजा आणि 3 महिने बाकी आहेत, तर ते फोन केल्यावर म्हणणार की 3 महिन्यांचे राहिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. असं नाही की नाही, आता तुम्ही 1 वर्षाचे पैसे भरले, तो तुमचा निर्णय आहे की तुम्ही सोडून जाताय, आम्ही सर्व्हिस द्यायला तयार आहे, असं नाही. 3 महिने राहिलेत ना, हे तुमचे 3 महिन्याचे पैसे परत. एवढा क्लिअर कट कारभार असल्यामुळे तर सोपा वाटला. घराच्या इन्शुरन्सचे पण पैसे असतात जे की तुम्ही वर्षाला भरता. पण आता आम्ही मध्येच घर सोडल्यानंतर ती इन्शुरन्स कंपनी असं नाही म्हटली की तुम्ही सोडलं आता नाही देऊ शकत आम्ही पैसे. ते म्हटले ठीक आहे, प्रोराटा बेसिसवर जे काही राहिलेले आहेत ते तुमची क्लोजिंग डेट आम्हाला सांगा, त्याच्यानंतर मग ते तुमच्या नावावर राहणार, नाही तर इन्शुरन्सचा काही फायदाच नाहीये तुम्हाला.
मध्ये तुम्हाला पैसे परत मिळतील. असंच सगळे एस्क्रोचे पैसे भरलेले असतात आपण, बाकी काय काय ते सगळे आपलं पैसे. नुकसान ह्या सगळ्यामध्ये काहीच नाही. कशात होत हा, नाही. आम्ही आकडेवारीत जरी डिटेलमध्ये जायचं नाही म्हटलं तरी तुम्हाला एवढं सांगू शकतो की आमचं आर्थिक नुकसान काय घरामध्ये अजिबात झालेलं नाही. या घरानं समाधान जेवढं दिलं ना हा. तेवढं जाता जाताच आम्ही जर त्यांनी भाड्याने आम्हाला खुश राहिलो पण केलं. भाड्याने राहिलो असतो तर हा. 1 रुपया परत मिळाला नसता. बरोबर. आता आम्हाला पैसे पण मिळाले आणि जो आनंद मिळालाय ना खूप, म्हणजे तो पैशानी मोजता येणार कशातच नाही. मोजता येणार नाही. आम्ही आणि आमचे मित्र सगळ्यांनी या मला पण, आम्हाला दोघांना पण इमोशनल झालं होतं घर सोडताना. पण त्या ज्या गोष्टी आम्ही तिथे एन्जॉय केल्या ना, फक्त आम्ही एकट्यानेच नाही, सगळ्यांनी मिळून, त्याच्यामुळे त्या घर कायम लक्षात राहील. पण मला असं वाटतं की जसं म्हणतात तसं गोष्टी चांगल्यासाठी होतात. आपण तिथंच राहत असतो ना, त्या घराची तेवढी किंमत आपल्याला कधीच मे बी कळाली नसती, पण आपण ते सोडल्यामुळे कळालं आपल्याला की, आणि आता अनुभव आला तेवढा, पुन्हा घ्यायचं म्हटलं तरी आपण करू शकतो. टेन्शन नाही का. ठीक आहे. तर हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि आमच्या सोबतच तुमचं सुद्धा हे घर लाडकं होतं, म्हणून खरं तर ही सगळी प्रोसेस आणि काय झालं या घराचं, हे जे तुम्ही आपलेपणानं प्रश्न विचारला होता तर त्याचं डिटेल उत्तर द्यायचं होतं, म्हणून मी कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर देत नव्हते. तर सॉरी, कारण मला डिटेल व्हिडिओ करायचा होता. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा, जसं तुम्ही नेहमी कळवताच. आणि आता इथून जायचं आहे, आता निरोप घ्यायचा आहे, तो सुद्धा व्हिडिओ येईलच तुमच्या भेटीला. आणि आशा करूया की कॅनडात घर कसं घ्यायचं आपण व्हिडिओ. ग्रेट. हा माणूस आहे ना म्हणून सगळं शक्य आहे. चला पुढच्या व्हिडिओत भेटूयात. बाय बाय.